हाय बोल. काय झालं, अजून नाराज आहेस तू? नाही बोल ना. का काय असं का बोलतोयस? नीट बोल ना. नाही ते थोडं कामात होतो ना, बिझी होतो म्हणून. बोल बोल. आय नो तू कामात आहेस, पण मलाही कंटाळा आलाय ना घरी बसून. आय मिस यू. शनाया, तुला तर मी सांगितलं होतं ऑफिस जॉईन कर, पण तू तर निग्लेक्टच केलंस मला. गॅरी प्रॉमिस, मी उद्यापासून नक्की येते ऑफिसला. बट आय एम रिअली मिसिंग यू राईट नाव. आय मिस यू टू बच्चा. शनाया माझ्यावर इतकं प्रेम करते आणि मी तिच्यावर असा अविश्वास दाखवणं बरोबर नाही. हॅलो गॅरी, हां बोल ना. तू घरी कधी येणार आहेस? प्लीज लवकर ये ना. आय एम रिअली मिसिंग यू अ लॉट. बघतो. बघतो नाहीयेच, आपण बाहेर फिरायला जाऊ ना. चल नाहीये प्लीज ना. हां बघतो ना, ट्राय करतो लवकर यायचा. नाही ना, नको. तू आत्ताच्या आत्ता निघून ये, आपण लगेच बाहेर जाऊया. प्लीज प्लीज प्लीज. अगं पण. ऐक ना प्लीज. आहे ना, मी कधी म्हणते का तुला? कधीच नाही म्हणून. ये ना प्लीज एकदा. ओके ठीक आहे, मी येतो लवकर. ओके ओके ठीक आहे, बाय. लव्ह यू. लव यू. अथर्व, हिरवा रंग कुठे ठेवलास तू? आण बरं. जा, कुठे ठेवलाय? अगं आवरलं का नाही? अगं मसाले करायचे विसरलीस का? अशी कशी विसरेल? पण त्या अथर्वच्या क्राफ्टच्या टीचरनी हे काय काय लिहून दिलंय. घर बनवायचंय, मातीच्या सीताफळाला रंग द्यायचाय, अजून काय काय लिहून दिलंय. ते पण महत्वाचंच आहे ना. अरे वा, कोणी केलंय सगळं? मी आणि आईली. आणि आता काय करतोस ते? चॉकलेट. चॉकलेट? अथर्व, चॉकलेट बनवायचं नव्हतं ना, मग काऊन बनवतो तू? मला आवडतं म्हणून मी बनवतोय. माझ्यात आला की मी बाबांना दाखवायला जाणार. बाबांना काऊन? मला दाखवायचं म्हणून. अथर्व, जा बरं ते मातीचं सीताफळ घेऊन ये. राधिका, अगं जायचं म्हणतो तर जाऊ दे ना त्याला. आहे त्याला जरा बाबांचं वेळ. जाईल, दाखवेल आणि परत येईल. नानीजी, मी काऊन थांबव? आधी तर पाठवलंच होतं ना मी. ती शन्या त्याला काय बाई बोलत राहते, मॉन्स्टर मॉन्स्टर म्हणते. अगं तिचं बोलणं काय मनावर घेतेस तू? ती आणि अथर्व दोघांचं वय सारखंच आहे. हे आई शिकली बिकलेली, पण काही समज नाही तिला. जाऊ दे. माहिताड नुसती. हाय सनाया. हाय. का साड बसलीस? नथिंग. असंच. असंच का मूड गेलाय? नथिंग यार, जस्ट थोडा मूड ऑफ अँड फीलिंग अ बिट स्ट्रेस्ड आउट. स्ट्रेस? आणि तुला गुरुनाथनी सोडलं की काय? तेवढंच राहिलं आता. काय झालंय? काय प्रॉब्लेम आहे? नाही, प्रॉब्लेम काय नाही आहे सच. जस्ट दॅट गॅरी खूप चिडचिड करतो ग लेटली. आणि राधिका, तुला माहिती आहे ना, ती एकसारखी काही ना काहीतरी त्रास देतच असते आम्हाला. तो अथर्व होताच एवढे दिवस. प्लस ही सगळी सोसायटीतली लोक. यार कंटाळा आलाय मला. आय एम सराउंडेड बाय मॅड पीपल. सिरियसली खूप एक्झॉस्ट झाले. हो, चिल जरा. तू स्ट्रेस घेतलास ना, तुला बीपीचा त्रास होईल. एक काम कर, काहीतरी स्वीट खा, शुगर खा. नुसती काय शुगर खायची? केक किंवा पेस्ट्री असते तर खाल्ली असते. खा मग, आहे का घरात? नाही मग चॉकलेट खा. नाही, या घरात एकही चॉकलेट नसतं. कारण तो मॉन्स्टर आला होता ना, त्यांनी सगळं संपवून टाकलं. त्यांनी काही नाही ठेवलंय. घ्या, आला तुमचा मॉन्स्टर. काय तर हाय. हे आरडाओरडा करू नको. काय काम आहे? मला बाबा हवे. बाबा कुठे आहे? यावेळी तुझे बाबा असतात त्या घरी? नाही ना, ऑफिसला गेलाय तो. काय काम आहे तुझं? मला बाबांना हे दाखवायचं आहे. हे काय? चॉकलेट. चॉकलेट दाखवायचं असतं का? खायचं असतं ते. दे मला, चल. नाही, हे बाबांना. मी बाबांना देणार. सोड रे, खाऊ दे मला. काहीतरी भूक लागली तर मला. हे काय झालं? अगं काय झालं तुला? तू काय दिलंस तिला खायला? हे चॉकलेट लागला तर लाकडाचं चॉकलेट? अरे बापरे. बाबांना दाखवायचं होतं ना.
हात लावायचा नाही हं? तर माझ्या पोराला हात लावलास ना तर तोच हात तोडून दुसऱ्या हातात देईन. एक मिनिट हे बघा, तुमच्या मुलाला समजावा जरा, त्याने सुरुवात केली आहे मस्करीला. तू गप गा. मला माहितीये ना हे चॉकलेट त्याला त्याच्या बाबांना दाखवायचं होतं. हिने ते हिसकावून घेतलेलं असणार आणि खाल्लं असणार. शन्या हे चॉकलेट तुला खायला कोणी सांगितलं का? असं दुसऱ्याच्या हातचं हिसकावून घेशील ना तर अशीच गत होईल तुझी. दुसऱ्याच्या ताटातलं खाल्लं ना तर कधीच पचत नाही. आयुष्याचंही तसंच आहे शन्या. या नवऱ्याला हिसकावून घेतलंस ना तू, फार काळ लाभणार नाही तुला. चल रे अथर्व. यार हिला कन्फर्म रोज रात्री डायरीत लिहित असणार आहे उद्या काय डायलॉग मारायचा. काय बोलते यार. ए तुला काय झालं? तू मी पाणी आणते तुझ्यासाठी, थांब. यार काय रडू नको रडू नको रडू नको. घे पाणी घे पाणी घे पाणी घे असं यार. पाणी ऐक ना हो 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 मला काहीच कळत नाहीये तू काय बोलतेस. पण ना सगळं छान होणार आहे, सगळं छान होणार. पाणी पी पाणी पी. मला ना वाटतंय तुझा दिवसच खराब आहे आज. तुला कोणीतरी शिव्या घालतंय सकाळपासून. जाऊ दे ना, शांत हो ना. शन्या रडू नको. हे काय पाणी पी पाणी पी. चला निघायचंय ना. हो मी जरा एडिट डिपार्टमेंटशी बोलून येते. बर. आता कुठे गेली ही शनाया? फोन पण बंद करून ठेवलाय. मगाशी तर चालू होता फोन. काय करत असेल कोणास ठाऊ. इडियट. काय रे, जायचं नाही तुला? नाही, निघतच होतो. एक फोन करायचा होता महत्वाचा. अरे हां, फोनवरून आठवलं. मगाशी जेव्हा तू प्रिंट्स काढायला गेलास ना तेव्हा तुझा फोन तू माझ्या डेस्कवर विसरला होतास. या वाजत होता फोन. मी बघितलं. एक मिस्ड कॉल होता. थँक्यू. ऍक्च्युली मी नावही बघितलं. शनाया सबनीस. या शी इज अन ओल्ड फ्रेंड ऑफ माइन. रादर होतो. आम्ही आता फ्रेंड्स नाही होत.